एवढ्या सगळ्या रांगोळ्या, बापरे! आता यांना ठेवायचं कसं? रेडी रांगोळी वापरायची कशी, सजवायची कशी, ठेवायची कशी, हे सगळं तर झालंच. पण वापरून झाल्यानंतर आपल्याला ही रांगोळी स्टोअर कशी करून ठेवायची आहे, काय काळजी घ्यायची आहे आणि जर ती क्रॅक झाली तर काय करायचं, हेच डिटेल आज मी या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा जवळे या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या प्रकारचे प्लास्टिकचे डबे आपल्याकडे असतातच. काहीही आपण पार्सल बोलवलं तर बरेचदा या प्रकारचे मोठे डबेसुद्धा आपल्याला मिळतात. तर हे डबे फेकून न देता वापरायचे कसे तर, आणि जर आपल्याकडे असे प्लास्टिकचे डबे नसतील तर या प्रकारे खरड्याचे सुद्धा आपल्याकडे खूप पार्सल येत असतात आणि हे डबेसुद्धा आपल्याकडे खूप गोळा होतात आणि उगीच फेकण्यात जातात. आणि माझ्या मैत्रिणी तर हुशारच आहेत. त्या अशा मोठे डबे आणि छोटे डबे कुठल्या ना कुठल्या वापरण्यात आणतच असतील. तर जर तुमच्याकडे असे डबे असतील तर ते न फेकता तुम्ही रेडी रांगोळीसाठी आपण या सगळ्या डब्यांचा कसा यूज करू शकतो हेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय की माझ्याकडे एक मोठा डब्बा आहे ज्यामध्ये आपण A3 साईजच्या रांगोळ्या करतो, त्या कुठल्याही छोट्या डब्यांमध्ये मावत नाहीत. तर या प्रकारे आणि साडी आणि शर्टचे जे चपटे असे डबे येतात त्यासुद्धा डब्यांमध्ये आपल्या A3 साईजच्या रांगोळ्या कधीच मावत नाहीत. आणि कधीही आपल्या रांगोळ्यांना फोल्ड पाडून तुम्ही ठेवू नका. छोटा डब्बा आहे आणि कॉर्नरच थोडासा मोडून जातो आहे तर काही प्रॉब्लेम नाही, आपण ठेवून द्यायचं असं म्हणून जर तुम्ही ठेवलं तर आपली रांगोळी खराब होते. तुम्ही इथे बघू शकताय की मी मोठा डब्बा घेतलेला आहे आणि पूर्ण कॉर्नर मी बघून घेते आहे रांगोळीचे ठेवताना की कुठेही ती टच व्हायला नको किंवा फोल्ड व्हायला नको. आणि या पद्धतीने आपण एकावर एक आपली रांगोळी ठेवायची आणि प्रत्येक एका रांगोळीच्या मध्ये आपल्याला जे आपल्या OHP शीटमध्ये जे बटर पेपर येतात तेच वापरता येतात किंवा जर ते तुमचे फेकण्यात चालले गेले आहेत तर या पद्धतीने न्यूजपेपरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. पण एकावर एक नुसती रांगोळी ठेवू नका, त्याने सुद्धा आपली रांगोळी खराब होते. तर या पद्धतीने न्यूजपेपर किंवा मग OHP शीटमध्ये जो आपल्याला बटर पेपर येतो तो पेपर टाकल्याशिवाय तुम्ही रांगोळी ठेवू नका. आणि कुठेही फोल्ड पडलेली रांगोळी आपल्याला नको आहे. छोटी रांगोळी जरी असेल आणि त्या डब्यामध्ये मावत नसेल तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डबे गोळा करा आणि त्याच पद्धतीने आपल्या ह्या रांगोळ्या ठेवा. आपल्याकडे रांगोळींसाठी काही जागा असते स्पेसिफिक, त्या जागेवर तुम्ही हे सगळे डबे असे चपटे डबे किंवा कुठेही वरच्या बाजूला तुम्ही असे हे डबे छान पॅक करून ठेवून दिले तर आपल्या रांगोळ्या खराब होत नाहीत. तुम्ही इथे बघू शकताय माझ्याकडे छोट्या छोट्या पतंग आहेत ज्या आपल्या या छोट्या डब्यात छान मावत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही, म्हणून मी वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या डब्यांमध्ये तुम्हाला रांगोळ्या दाखवलेल्या आहे की आपण कशा त्या ठेवू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्या खराब होत नाहीत. माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स असतात की आमची रांगोळी काही दिवसांनी खराब झाली किंवा तुटली तर ती कुठेतरी फोल्ड आल्यामुळे, माझ्यासुद्धा रांगोळ्या तशा होतात. कुठेतरी ठेवण्यात आल्या घाई गडबडीत आणि त्या फोल्ड होऊन गेल्या आणि सणांच्या दिवशी आपल्याला खूप घाई असते, आपण रांगोळी ठेवतो आणि परत उचलून ती कुठेतरी टेबलवरती राहून जाते आणि 3-4 दिवस ती तशीच राहून गेली आणि आपल्या लक्षात नाही आलं. तर माझ्यासुद्धा बरेचदा रांगोळ्या खराब झालेल्या आहेत. म्हणजे त्यावर काही ठेवण्यात आलं किंवा मग त्या कुठल्या तरी गोष्टीवर ठेवण्यात आल्या आणि फोल्ड आली त्यांना जर थोडी, तर त्या तिथनं क्रॅक होतात.
3-4 दिवस जर त्या तशाच ठेवलेल्या राहिल्या. तर या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण रांगोळी छान स्टोअर करून ठेवतो त्याच पद्धतीने तिचं काम झाल्यावर सुद्धा तुम्ही तिला नीट ठेवा, किंवा जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ती प्लेन जागेवर ठेवा आणि त्यावरती कुठलेही सामान नाही येणार याची काळजी घ्या. तर तुम्ही इथे बघू शकताय, मी मागे ही लक्ष्मीची रांगोळी केली होती आणि ही माझी अशीच कुठे ठेवण्यात आली असेल किंवा माहिती नाही मला काय झालं, पण मी त्या दिवशी रांगोळी काढली आणि बघितलं तर मला इथे क्रॅक झालेली दिसली. तर तुम्ही इथे बघू शकताय की ही क्रॅक आपल्याला कशी नीट करता येईल. तर आपण आपल्या ब्रशवर फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू घेतलेलं आहे थोडं, आणि तुम्ही इथे बघू शकता की मी काय करते, जिथनं क्रॅक आहे त्या बाजूला आपल्याला ब्रशला ग्लू घेऊन आरामात हलक्या हाताने आतमध्ये ग्लू लावून घ्यायचं आहे आणि त्याला दाबून छान प्रेस करून त्याला वाळू द्यायचं आहे. तुमची रांगोळी जशी होती तशीच नीट राहणार आहे, आपली रांगोळी खराब होत नाही. आणि या पद्धतीने त्याला छान प्रेस करा, दाबून घ्या नीट, आणि ती जर छान बसलेली आहे व्यवस्थित, वर खाली तुम्हाला वाटत नाही आहे तर तुम्ही इथे सोडू शकताय. किंवा आता मी परत तुम्हाला ही गोल माझी ही रांगोळी दाखवते आहे, जे मी बॅकग्राऊंड केलेलं होतं. यामध्ये सुद्धा एक क्रॅक आलेली आहे. तर मी नेहमीच माझ्या रांगोळ्यांना बघत असते, कुठे जर क्रॅक आली तर या पद्धतीने मी आधी मलासुद्धा माहिती नव्हतं, मग हे माझ्याच डोक्यात आलं आणि मी मग करायला लागले की जिथेही क्रॅक आहे तिथे मी ग्लू लावून घ्यायची. तर त्याचसाठी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना हे प्रॉब्लेम यायला लागले, मला कमेंट्समध्ये कळायला लागलं. तर मी म्हटलं ह्यासाठी स्पेशल आपण व्हिडिओ करायचा आणि आपल्या मैत्रिणींचंसुद्धा या प्रॉब्लेमला आपण सॉल्व केलं पाहिजे. त्यासाठी मग मी या पद्धतीने जिथेही क्रॅक आहे तिथे ग्लू लावून घेते. आणि बघा तुम्ही इथे बघू शकताय, मी छान त्याला प्रेस करून घेते आहे. आणि जर आपल्याला ते थोडं वर खाली वाटलं तर आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडं ग्लू लावून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की एकसारखं सगळं झालेलं आहे, पण मला थोडं ती रांगोळी बरोबर नीट फसलेली नाही आहे, आपल्या जागेवर नीट बसलेली नाही आहे. तर मी थोडं ग्लू वरूनसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा छान लावायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकताय, फोल्ड केली तरी आपली क्रॅक दिसत नाही आहे. तर इथे मी पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने फोल्ड केली आणि मला थोडी क्रॅक वर आल्यासारखी वाटली. तर मी वरूनसुद्धा त्याला छान ग्लू लावून घेतलेला आहे. तुम्हाला मी इथे दाखवते आहे, या पद्धतीने आपल्याला वरूनसुद्धा ग्लू लावायचा आहे आणि त्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याचं डाग दिसणार नाही, कारण आपला ग्लू थोड्या वेळाने सुकून जातो आणि त्याचा डाग पडत नाही, ते ट्रान्सपरंट होऊन जातं. त्यामुळे घाबरू नका किंवा विचार करू नका की आपली रांगोळी खराब होईल. आपली रांगोळी खराब होत नाही. आणि पूर्ण पार्ट बाजूला निघून पडून गेलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला रिपेअर करता येतो. जर बाजूला आपला पार्ट निघून पडलेला आहे तर तुम्ही त्याला बघा, त्याची जागा बघा, त्याला लावून बघा आणि त्याच पद्धतीने त्यावर ग्लू लावा आणि ते व्यवस्थित ज्या बाजूने फिक्स होत आहे त्याच बाजूला ग्लू लावून तुम्ही त्यालासुद्धा चिपकवून आपली रांगोळी परत नवीन बनवू शकताय. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला की नाही आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळालीत की नाहीत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना अशी प्रॉब्लेम येत असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाहून हेल्प होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईकसुद्धा नक्की करा. आणि नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये आणि यूजफुल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. बाय.